आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मित्र पक्षांसोबत आघाडी संदर्भात एक शेवटचा प्रयत्न होणार आहे, त्यादृष्टीनं चर्चेची शेवटची फेरी पार पडणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंसोबत आघाडी आणि जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत। पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे 31 जागा तर काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव दिला आहे। दरम्यान उद्याच्या चर्चेनंतर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाण्याचा निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊ आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेकडून। निलेश, नेमकं काय चाललंय राष्ट्रवादीमध्ये? विजय, आताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत देखील जाण्यासंदर्भातल्या चर्चेला आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्याकडून समाधानकारक ज्या जागा अपेक्षित होत्या त्या कुठेतरी मिळत नाहीयेत आणि त्यामुळे तिसऱ्या पर्यायाची देखील चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। नुकतीच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नवी मुंबईतल्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून सन्मानजनक वागणूक दिली जाते, मात्र सन्मानजनक जागा दिल्या जात नाहीयेत। तर दुसरीकडे काँग्रेसकडून देखील ज्या साधारणपणे 29 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता त्यातील केवळ 9 जागा देण्यासाठी समर्थता दर्शवलेली आहे। 13 जागा द्यायला नकार दिला आहे आणि 7 जागांसंदर्भात वंचित सोबत चर्चा करावी लागेल अशा पद्धतीची अडवणूक सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची होती आणि त्यामुळेच आता उद्या शेवटचा फेरा या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राबवला जाणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता जयंत पाटील स्वतः 10 वाजता उद्या सकाळी ही बैठक होणार आणि त्या बैठकीकडे आपली नजर असणार आहे। धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।